विमानाने प्रवास करून केला घरफोडा। आसाममधून हाय फ्लाइंग चोराला ठाणे पोलिसांनी केलं गजाआड। आतापर्यंत ट्रेन, बस आणि दुचाकीवरून येणारे अट्टल चोर आपण सर्वांनी पाहिले होते, परंतु घरफोड्या करण्यासाठी चक्क विमानाने प्रवास करणारा अट्टल चोर आपण पहिल्यांदाच पाहिला असेल। मोइनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा अट्टल दरोडेखोर थेट आसामवरून मुंबईत येऊन घरफोड्या करून परत विमानाने जात असे। अशा या हाय फ्लाइंग चोरट्याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आतापर्यंत घरफोड्या झाल्या की पोलीस बसस्थानक, रेल्वे स्थानक येथे सापळा रचून गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु आता एका हाय फ्लाइंग गुन्हेगाराने पोलिसांच्या तपासाची दिशाच बदलली आहे। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून येथे पैशाला तोटा नाही आणि त्यामुळेच सर्वजण मुंबई या महानगरीकडे आकर्षित होतात। त्यात अट्टल गुन्हेगार देखील सामील झालेले आपण पाहतो। मोइनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा आसामचा राहणारा अट्टल गुन्हेगार देखील त्यातीलच आहे। गुवाहाटीहून थेट मुंबईसाठी तो विमानाने प्रवास करत असे व घरफोडी करून परत गुवाहाटीला विमानानेच परत जात असे। अशीच एक नारपोली पोलीस स्थानकाच्या हद्दीत घरफोडी करून तो परतला व पोलीस त्याच्या मागावर होते। त्याचा तपास करणे पोलिसांना अत्यंत कठीण गेलं, कारण तो मोबाईल स्विच ऑफ करूनच फिरत होता। पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत थेट गुवाहाटी गाठली आणि आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना पाहताच त्याने पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली असता त्याच्या पायाला इजा देखील झाली। पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उभे केल्यावर ट्रान्सफर वॉरंट मिळवत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या युनिट 1 चे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, नारपोली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड व एपीआय केदारी यांनी त्याला अटक करून ठाण्यात आणलं। आरोपीने केलेल्या 22 घरफोड्यामधून एकूण 62 लाख रुपयांचे 89 तोळे सोने चोरले होते, ते पोलिसांनी जप्त केले होते। ठाणे पोलीस आयुक्तालयातील नारपोली, विष्णुनगर, वागळे इस्टेट, त्याचबरोबर खडकपाडा, वर्तकनगर अशा भागांमधून त्याने घरफोड्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। 2022 साली देखील त्याला नवी मुंबई येथे अटक झाली होती, तेव्हा त्याने 7 घरफोड्या केल्याचं मान्य केलं होतं। में जो कोई प्रॉपर्टी ऑफेंसेस हो रहे हैं उसके तहत माननीय पुलिस आयुक्त आशुतोष डुमरे सर ने आदेशित किया है। उसके हिसाब से क्राइम ब्रांच भी उसके ऊपर काम कर रही थी। उसके दौरान जो भिवंडी क्राइम यूनिट है, यूनिट 2, उसके सीनियर पीआई सचिन गायकवाड़, एपीआई केदार और उनकी पूरी टीम और एसीपी नीलेश सोनो ने इनको एक इन्फॉर्मेशन थी कि नारपोली के हद्दी में जो एक एचबीटी हुई है उसका आरोपी है वो यहाँ पे बहुत सारी जो एचबीटीज यहाँ पे की है, तो उसके हिसाब से उनको इन्फॉर्मेशन थी कि आसाम का रहने वाला ये जो आरोपी मोइनुल अब्दुल मलिक इस्लाम, ये रहने वाला होजाई डिस्ट्रिक्ट आसाम का रहने वाला है। वहाँ पे वो वहाँ से यहाँ पे आता है, यहाँ पे चोरी करके घरफोड़ी करके वापस वहाँ पे जाता है, ऐसी इन्फॉर्मेशन थी। तो ये जब गांव में गया था उसकी इन्फॉर्मेशन यूनिट 2 के सीनियर पीआई सचिन गायकवाड़ और उनकी टीम को मिली, तो उन्होंने वहाँ पे जाके वहाँ से अरेस्ट किया। वहाँ पे अरेस्ट करते वक्त भी उसने छलांग मारी और भागने की कोशिश की, तब उसको अरेस्ट करके प्रॉपर कोर्ट में प्रोड्यूस करके वहाँ से ट्रांसफ़र वारंट लेके अभी अरेस्ट किया है। तो इसका मोडस ऐसा था कि वो वहाँ से बाय एयर ट्रैवल करता था, बाय प्लेन ट्रैवल करता था, यहाँ पे आके चोरी करता था और वापस फिर वहाँ पे जाता था। तो पुलिस को भी गुमराह करने की कोशिश इसमें थी। तो बहुत ही अच्छी इन्फॉर्मेशन निकाल के यहाँ पे उसको अरेस्ट किया गया है। ये जो अरेस्ट किया उसके इंट्रोगेशन में लगभग 22 गुने इसमें ओपन हुए हैं, जिसमें से 19 गुने ठाणे पुलिस आयुक्तालय के हैं और 2 गुने नवी मुंबई पुलिस आयुक्तालय के और 1 गुना मुंबई पुलिस आयुक्तालय का है। उसमें लगभग 889 ग्राम का सोना बरामद हुआ है। उसकी लगभग कीमत 62,24,000 है। बहुत ही अच्छी कामगिरी यहाँ पे यूनिट 2 के सीनियर पीआई सचिन गायकवाड़ और उसकी टीम ने की है। और भी पहले ये जो आरोपी था 2022 में नवी मुंबई में अरेस्ट था, कोपर खैरने और वासी पुलिस स्टेशन के लगभग 7 गुने उसके ऊपर थे और उसमें वो अरेस्ट था। तो इसका मोडस यही है कि वहाँ से वो प्लेन से आता है, यहाँ पे चोरी घरफोड़ी करके वापस वहाँ पे जाता है, कुछ दिन वहाँ पर हॉल्ट करता है, फिर वापस यहाँ पे आता है। तो ऐसी मोडस उसकी थी और इसमें बहुत ही अच्छी सक्सेस यहाँ पे सीनियर पीआई यूनिट 2 के
सचिन गायकवाड़ और उनकी टीम को मिली है। आगे भी तपास जारी है, यहाँ पे और कोई लोग इन्वॉल्व है इसमें, इसके साथ काम करने वाले, इसका भी तपास आगे जारी है। सर, जिस तरीके से गिरफ्तार हुआ है, इसकी हैबिचुअल लगने की आशंका दर्ज है, क्योंकि 22 मामला जो है इसके ऊपर दर्ज है, तो क्या इसके बैंक खाते की भी जांच आप करेंगे? निश्चित रूप से ये जो मनी ट्रेल उसका क्या है, इसकी मोडस जो है, सोना बेच के उसका पैसा वो कहाँ पे ये करता है, डम करता है या किसके खाते में जमा करता है, उसका भी तपास आगे जाके हम करने मतलब अभी भी कर रहे हैं। तो वो भी ट्रेल हम उसका ले रहे हैं, लेकिन इसका मोडस टिपिकली जो है जिसमें सोने के जो दर अभी जो बढ़ गए हैं, उसके हिसाब से सोना चोरी करना और उसको बेच के उसका पैसा लूटना, ऐसी उसकी मोडस थी। तो आरोपी जो है वो प्लेन में आना जाना करता था, रेकी किस तरीके से करता था, ऐसा खुलासा हुआ इससे? इसमें निश्चित रूप से वो उसको एरिया यहाँ का नारपोली हो या जो कोई भिवंडी के मैक्सिमम पुलिस स्टेशन और डोंबिवली और कल्याण के मैक्सिमम पुलिस स्टेशन में उसने किया है। तो यहाँ पे आता था, कुछ यहाँ पे भाड़े पे घर लेके रहता था, वहाँ पे रेकी करके घरपोड़ी करके वहाँ पे कुछ दिन यहाँ पे रुक के 4-5 या 10 ऐसा घरपोड़ी करके उसका जो भी माल मिलता था वो लेके यहाँ से बाय प्लेन वो भागता था। ऐसी उसकी मोडस थी। जब तक इन्वेस्टिगेशन में कुछ सामने आए तब तक यहाँ से वो उसके जो डिस्ट्रिक्ट आसाम जो स्टेट है वहाँ पे भाग जाता था। तो इसलिए पुलिस को पकड़ने में दिक्कत थी। मोबाइल भी यूज़ नहीं करता था, टेक्निकली इसको अरेस्ट करना भी बहुत मुश्किल था। तो एक इंफॉर्मेशन निकाल के टेक्निकल एनालिसिस और इंफॉर्मेशन ये दोनों का मेल करके ये यूनिट 2 की कामगिरी इन्होंने की है और अच्छा डिटेक्शन यहाँ पे सामने आया है। कस्टडी कितनी दिन की मिली? अभी 5 दिन की कस्टडी है और अभी आगे बाकी गुने में लेंगे तो और भी कस्टडी उसकी बढ़ेगी। आरोपी जो सिंगल काम करता था, नॉर्मल गैंग वगैरह लेके काम करता था, किस तरीके से? अभी जो सामने आया वो सिंगल ही काम करता था। अभी और भी इसमें जो कोई उसका बैकअप देने वाला या कोई ऐसा अभी तक सामने नहीं आया, लेकिन आगे इन्वेस्टिगेशन में आएगा ऐसा लगता है। थाने पुलिस आयुक्तालय के हद्दी में जो कोई प्रॉपर्टी ऑफेंसेस हो रहे हैं उसके तहत माननीय पुलिस आयुक्त आशुतोष डुमरे सर ने आदेशित किया है। उसके हिसाब से क्राइम ब्रांच भी उसके ऊपर काम कर रही थी। उसके दौरान जो भिवंडी क्राइम यूनिट है, यूनिट 2, उसके सीनियर पे सचिन गायकवाड़, एपीआई केदार और उनकी पूरी टीम और एसीपी नीलेश सोनवने, इनको एक इन्फॉर्मेशन थी कि नारपोली के हद्दी में जो एक एचबीटी हुई है उसका आरोपी है वो यहाँ पे बहुत सारे जो एचबीटीज यहाँ पे काय प्रकरण आहे हे आणि हा जो चोर होता हा नेमका कुठे कसा प्रवास करतो? ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जे काही प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहेत त्याच्या अनुषंगानं शोध घेण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांचे आदेश आहेत। त्या अनुषंगानं तपास करत असताना गुन्हे शाखा ही वेगवेगळ्या गुन्ह्यावरती काम करत असतं। त्या अनुषंगानं युनिट 2 चे सीनियर पीआय सचिन गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम हे नारपोलीच्या हद्दीमध्ये बऱ्याच घरफोडी झाल्या होत्या। त्या अनुषंगानं तपास करत असताना एक त्याच्यामध्ये आरोपी हा त्याच्यामध्ये जो मोइनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा याने नारपोलीच्या हद्दीमध्ये काही घरफोड्या केलेल्याचं त्यांना निष्पन्न झालं। हे या आरोपीला शोधणं फार कठीण होतं, कारण हा आरोपी मोबाईल त्याचा स्विच ऑफ होता आणि हा विमानाने इकडं यायचा, घरफोडी करायचा आणि परत विमानाने परत जायचा, अशा पद्धतीने हा शिताफीने काम करत असताना अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून त्यांना जी काही इन्फॉर्मेशन होती, हा त्याच्या मूळ गाव आसाममध्ये जे आहे त्या ठिकाणी आलेली माहिती समजली। त्या अनुषंगानं एसीपी निलेश सोनवने डिटेक्शन 1, सचिन गायकवाड सीनियर पीआय भिवंडी आणि केदार एपीआय केदार युनिट 2 यांनी ट्रॅप आयोजित केला। तिकडं जाऊन त्याला ट्रॅप आउट केलं। पकडत असताना तो त्या ठिकाणी त्या पहिल्या मजल्यावरून त्याने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये त्याला पायाला जखम झाली। त्याच्यामध्ये माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलं आणि ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपण त्याला अरेस्ट करण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये जवळजवळ 22 घरफोड्या यामध्ये एचबीटी आपण म्हणतो, तर 22 घरफोडी या ठिकाणी डिटेक्ट झालेल्या आहेत।
याच्यामध्ये आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील जवळजवळ 19 घरफोडी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधल्या 2 घरफोडी आणि मुंबईमधली 1 घरफोडी अशा एकूण 22 घरफोडी यामध्ये डिटेक्ट झालेल्या आहेत. याच्यामध्ये 889 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 89 तोळे सोनं याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेलं आहे आणि 62,24,000चा मुद्देमाल ह्या जे सोन्याची किंमत आहे हे आपण हस्तगत करण्यात आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट काम युनिट 2चे सिनियर PI सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमनं केलेलं आहे. आणखीनही तपास चालू आहे. आणखीनही काही याच्यामध्ये जे काही आणखीन काही इन्व्हॉल्व आहेत का, याच्यामध्ये बाकीचा गँग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का, असा तपास आपण करत आहोत. पण हा जो मेन आरोपी जो आहे मोइनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम याने या काही घरफोड्या केलेल्या आहेत. 2022 मध्ये पण तो अरेस्ट होता नवी मुंबईमध्ये. जवळजवळ 7 घरफोडीमध्ये तो अरेस्ट होता. कोपरखैरणे आणि वाशी पोलीस स्टेशनमध्ये अरेस्ट होता. तर आपल्या आत्ता ज्या आहेत त्या नारपोली, नेरूळ, APMC, भिवंडी शहर, शांतीनगर, भोईवाडा, खडकपाडा, विष्णुनगर, वागळे इस्टेट, वर्तकनगर अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या वेगवेगळ्या घरफोडी ज्या आहेत ते या ठिकाणी डिटेक्ट झालेल्या आहेत. शिक्षण किती बॅकग्राऊंड विमानाने प्रवास करायचा लेखी कसं करायचं? नाही, शिक्षण याचं काय जास्त झालेलं आहे असं नाही आहे, परंतु याला बॅकग्राऊंड असा आहे की तो राहणारा आसामचा आहे. तो या ठिकाणी यायचा, या ठिकाणी रेकी करून घरफोडी करायचा आणि वापस तो म्हणजे प्लेननंच तो ट्रॅव्हल करायचा, यायचा. आणि आता आपण बघतोय जसं की सोन्याचे भाव वाढलेले आहेत. घरफोडीमध्ये जर सोनं मिळालं तर त्या ठिकाणी त्याला त्याच्यामध्ये पैसे मिळत होते, ज्या अनुषंगानं तो एरोप्लेनने ट्रॅव्हल करत होता. तर तो यायचा आणि त्यामुळं पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो इकडं चोरी करून तिकडं माल इथंही काही ठिकाणी विकलेला आहे आणि त्या ठिकाणी काही विकलेला आहे. तर अशा पद्धतीने त्याचं मोडस होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तपास करून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.